छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपात चिंचपोकळीचा चिंतामणी मंडपाच्या दिशेने आता मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय। परेल वर्कशॉप मधून हा चिंचपोकळीचा चिंतामणी या परेल वर्कशॉप मधून मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात तरुणाईची गर्दी जी आहे ती गर्दी चिंचपोकळीच्या चिंतामणीला पाहण्यासाठी गर्दी झालेली आहे। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे, तरुणाई मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरलेली आहे आणि ढोल ताशाच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमनाला सुरुवात झालेली आहे। चिंचपोकळीच्या चिंतामणीचं यंदाचं 106वं वर्ष आणि 106व्या वर्षात छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपामध्ये चिंचपोकळीचा चिंतामणी आता चिंतामणी मंडपाच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात तरुणाईनं गर्दी केलेली आहे आणि या गर्दीच्या माध्यमातून स्वागतासाठी खरं तर बाप्पाच्या स्वागतासाठी आगमनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती भाविकांनी केल्याची या ठिकाणी पाहायला मिळते आणि सर्व भाविक जे आहेत ते लालबाग परळ परिसरामध्ये आपल्याला पोहोचलेले पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी आता आपण पाहतोय की कलागंध या ठिकाणाहून जाय तर बाप्पा मार्गस्थ झालेला आहे आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मंडपाच्या दिशेने जातोय। आगमन हे जे बाप्पाचं आगमन जे आहे ते सर्वांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू असतं आणि हेच आगमन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत ते गर्दी करतात आणि हीच गर्दी जी आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते। मुंबईच्या रस्त्यांवर तरुणाई प्रचंड ओसंडून वाहताना आपण या दृश्यांमधून पाहू शकतो। या संपूर्ण परिसरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जाते। चिंचपोकळीच्या चिंतामणीचा हा मुंबईच्या गणेशोत्सवाचं एक आकर्षणाचं केंद्रबिंदू म्हणावा लागेल, कारण चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा अतिशय भव्य दिव्य आणि तितकाच उत्स्फूर्त अशा पद्धतीने पार पडतो। गणरायाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक आणि तरुणाई ही रस्त्यांवर पाहायला मिळते। एका ॲम्ब्युलन्सला या ठिकाणावरून वाट काढून देण्यात येते आहे। प्रचंड गर्दी आहे, मात्र तरी देखील ॲम्ब्युलन्स जात असताना ही संपूर्ण गर्दी या ॲम्ब्युलन्सला वाट काढताना पाहायला मिळते। तर छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपामध्ये साकारलेली ही गणेश मूर्ती अतिशय मनमोहक आणि तितकीच रुबाबदार अशी ही गणेश मूर्ती आपण पाहतोय। चिंचपोकळीचा चिंतामणीचा आगमन सोहळा हा मुंबईतील गणेशोत्सवाचं एक आकर्षण म्हणून पाहायला जातो। तर गणरायाचं हे आकर्षक रूप आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी ही तरुणाई रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळते आहे। पोलिसांचा बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। चिंचपोकळीच्या चिंतामणीचं यंदाचं हे 106वं वर्ष। मुंबईतील लालबाग परिसरामधील चिंचपोकळीच्या गणपतीच्या आगमनाची आतुरता गणेश भक्तांना लागून असते। वाढती गर्दी लक्षात घेता यंदा मंडळानं खास महोत्सव ॲपवर नोंदणी करण्यात सुरुवात केलेली आहे। मध्ये लाईव्ह आगमन ट्रॅकिंगच्या माध्यमातून चिंतामणीचा हा आगमन सोहळा आपण लाईव्ह देखील पाहू शकतो।